नमस्कार. स्वाद आस्वादमध्ये स्वागत आहे तुमचं. भजी म्हणजेच भजे आपण नेहमीच खातो, पण या भज्यांपासून मसालेदार चमचमीत अशी चविष्ट भाजी बनवायची आहे. आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करायचा असेल तर शेअरही करा. चला मग आता मसालेदार चमचमीत अशी भज्यांची भाजी बनवूया. भजी करण्यासाठी हे बेसन पीठ घेतलेले आहे. तुम्हाला जेवढे भजे करायचे असतील त्यानुसार बेसन पीठ घ्या. हा एक कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घ्या. चिमूटभर खाण्याचा सोडा घ्या. 2 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे. बेसन पिठामध्ये अगोदर चिरलेला कांदा घालून घेऊया. चवीनुसार मीठ व चिमूटभर सोडा घालून घेऊया. ओव्याला हातावर चोळून घालायचा, म्हणजे खूप छान स्वाद येतो ओव्याचा. आता पिठामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून पिठाला भिजवून घेऊया. अशाच थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं नॉर्मली भज्यांचे पीठ भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं. आणि आता भजी तळून घेऊ. लहान मोठे जसं तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे भजे टाकून घ्या. भजी व्यवस्थित तळून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला सर्व भजी तळून घ्यायची आहेत. सर्व भजी तळून तयार आहेत. आता आपण भाजी कशी करायची भजींची ती बघूया. भज्यांची भाजी करण्यासाठी हे वाटणचे मसाले घेतलेले आहेत. एक मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे. कच्चा कांदाच आपण भाजीमध्ये घालणार आहोत. या 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. जिरे 2 टेबलस्पून घ्या. साधारण अर्धी वाटी हे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. साधारण 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 1 तेजपान, साधारण 1 इंच दालचिनीचा तुकडा, वेलदोडा किंवा वेलायची घेतलेली आहे. शहाजिरं 1 टेबलस्पून घेतलेला आहे. कच्चे धने 3 टेबलस्पून घेतलेले आहे. 3 टेबलस्पून बडीशेप घेतलेली आहे. 1 मोठा टमाटा आपण चिरून घेतलेला आहे. 2-3 काळ्या कोथिंबिरीच्या घेतलेल्या आहेत. हे सर्व मसाले आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. मला लाल मिरची पावडर घालायची होती त्यामुळे मी मिरची घेतलेली नाही. तुम्हाला जर घ्यायची असेल तर अखंड लाल मिरची घेऊ शकता व दळू शकता. आपला वाटणचा मसाला मिक्सरमध्ये दळून तयार आहे. आपली भजीही तळून तयार आहेत. ही मिरची पावडर घेतलेली आहे. जर तुम्ही अखंड मिरची वापरलेली असेल वाटणच्या मसाल्यामध्ये तर ही मिरची पावडर घेण्याची गरज नाही. चवीनुसार मीठ, हळद घ्या. चला मग आता आपण भजीची भाजी कशी करायची ते बघूया. भजींची भाजी करण्यासाठी हे आपण 3 पळ्या तेल घेतलेलं आहे. भाजीला छानपैकी तवंग येण्यासाठी कोमट तेलामध्ये ही लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत. हळद, मीठही घालून घ्या. भाजीला छानपैकी तवंग यायला हवा असेल तर अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये ही मिरची पावडर घालून घ्यायची आहे. अशा केल्यामुळे भाजीला तवंग खूप छान येतो. पण जर तेल जास्त तापलेलं असेल तर मिरची पावडर जळू शकते व भाजी ही कडवट लागू शकते. त्यामुळे जास्त गरम तेलामध्ये मिरची पावडर घालू नका. मिक्सरमध्ये दळून ठेवलेला जो मसाला होता तो आपण आता फोडणीत घालून घेणार आहोत. गरम मसाला पावडर घालून घेऊ व सर्व मसाले एकजीव करून घेऊ. आपल्या मसाल्यांचा सुगंध उडू नये म्हणून आपण आता याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि मंद गॅसवर हे मसाल्यांना आपण फोडणी बसू देऊया. बघा, मसाल्यांना खूप छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण आपल्याला जेवढी भाजी हवी असेल त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे. भज्यांमध्ये पाणी ओढलं जातं त्यामुळे जास्तच पाणी घाला भाजीमध्ये. त्यामुळे भाजीला थोडासा रस्सा हा जास्त करायचा. आता आपल्याला भाजीला उकळी आल्यानंतर
भजी घालून घ्यायची आहेत। ज्या वेळेस तुम्हाला जेवायला बसायचं असेल त्या आयत्या वेळी तुम्ही भाजीमध्ये भजी घालून घेऊ शकता, त्यामुळे भाजीमध्ये रस्सा आटणार नाही। आता एक उकळी आल्यानंतर आपली भाजी तयार आहे। नक्कीच करून बघा, चविष्ट अशी भजीपासून म्हणजेच भज्यांपासून भाजी। आणि भाजी कशी झालेली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर तुम्हाला शेअर करा असा वाटला तर शेअरही नक्की करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियाची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।